श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी संस्थापक दिन आणि लेफ्टनंट कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोसले यांची 99वी जयंती साजरी करण्यात आली। तसेच जन्मशताब्दी वर्षानिमित्त बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं। आज संस्थापक दिवस आणि 13 ऑगस्ट हा नेहमी आम्ही संस्थापक दिन म्हणून या महाविद्यालयामध्ये साजरा करतो। यावर्षी ही 99वी जयंती आहे आणि संस्थेचा असा एक प्रयास आहे की यावर्षी एक 100वी पुढच्या वर्षी जी येणारी पुण्यतिथी आहे, जयंती आहे, ही 100वी आपण साजरी करायची आणि म्हणून हे जन्मशताब्दी वर्ष आणि त्याचा प्रारंभ हा आपण आजच इथं सुरू करत आहोत। आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय एक याच्यामध्ये जवळजवळ 1500 ते 1600 मुलं असं जवळजवळ एक 4000 मुलांचा विद्यार्थ्यांची सोय ह्या राजघराण्यानं ह्या परिसरामध्ये करून दिलेली आहे। आता हे करत असताना की फक्त महाविद्यालय काढणं की महाविद्यालय कारण चालवणं हे फार कठीण काम आहे आणि त्यासाठी म्हणून कारण गव्हर्नमेंटची कोणत्याही प्रकारची ग्रँट नसतानासुद्धा हे महाविद्यालयाचं जे काही आवाका आहे किंवा शाळेचा किंवा संस्थेचा जो काही आवाका आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं राजेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राणी सरकार, युवराणी साहेब आणि त्यांचे सहकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे चालवत आहेत। महाविद्यालयाची प्रगती ही राजेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही चालू आहे आणि ही अशीच राहणार आहे आणि विद्यापीठाचं हे सहकार्य हे आम्हाला नेहमी मिळतं। जे काही शासनाचे कार्यक्रम आहेत ते शासनाचे कार्यक्रमही आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने इथं राबवतो। विद्यापीठाचे कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने इथं राबवतो आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हा निश्चितपणे आम्हाला हा आहे आणि असाच इथून पुढच्या काळामध्ये जे काही विद्यापीठाला अभिप्रेत असणारं एक महाविद्यालय आहे ते आम्ही आपल्याला सहकार्य देऊ याची मी ग्वाही देतो। राजेसाहेबांनी जे कार्य केलं त्याला साजेसं असं जन्मशताब्दी वर्ष झालं पाहिजे आणि हे फक्त कॉलेज करू शकणार नाही किंवा एक प्राचार्य किंवा मंडळ हे एवढा मोठा कार्यक्रम करू शकणार नाही। त्यासाठी सावंतवाडीच्या आसपासच्या परिसरातील राजेसाहेबांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या लोकांचं सहकार्य हे जास्त अपेक्षित आहे। राजेसाहेबांनी विविध कार्यक्षेत्रामध्ये काम केलं, ते ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, एज्युकेशन असेल, सहकार असेल, कला संस्कृती आणि क्रीडा असेल किंवा इंडियन आर्मीबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं। ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बोलायचं झालं तर गावखेड्यातला शेतकरी हा राजेसाहेबांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता। गेल्या 25 वर्षाच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये राजेसाहेबांनी कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधले, जमिनी ओलिताखाली आणल्या आणि शेतीला चालना देण्याचा प्रयत्न केला। उत्स्फूर्तपणे शेतीला त्यांनी चालना दिली। आज यांना आंबोली, चौकुळ असू दे, केसरी असू दे, तुमचं शिरसिंगी असू दे, दोडामार्ग असू दे, बांधा असू दे, अनेक सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत, असे ज्यांनी शौरवीर गाथा गाजवलेला आहे, अशा शूर मोठा एक ग्रुप आहे त्यांचा, अशाही लोकांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी व्हावा अशी ही मंडळाची अपेक्षा आहे। आणि हे सगळं करण्यासाठी अण्णा आपली सर्वांची गरज आम्हाला भासलेला आहे। एकटे कॉलेज, एकटे प्राचार्य, एकटे मंडळ काही करू शकत नाही। अकेला आदमी कुछ नहीं कर सकता, कारवा समा बदल सकता है, कारवा होना चाहिए अण्णा, कारवा। आणि म्हणून राजेसाहेबांच्या स्मरण, राजेसाहेबांची आठवण हीच आमची शक्ती आहे, हीच आमची ताकद आहे, आमच्या जीवनाची शिदोरी आहे, कधी न संपणारी। महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी मानाचा मुजरा करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो। आपण लेफ्टनंट कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोसले यांचा आपण जर चरित्राचा जर आढावा घेतला, माझ्या तरुण मंडळी विद्यार्थ्यांना विशेषतः हे विनंती राहील, अपील राहील की त्यांनी त्यांचं चरित्र जरूर वाचावं आणि त्यातून प्रेरणा घ्यावी। कारण त्यांचं जे पूर्ण आयुष्य म्हणजे एकंदरीत जसा आढावा घेतला गेला या निमित्ताने जन्मशताब्दी वर्षाच्या
जे काही वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे हे कार्यक्रमाचा आढावा घेतानाच लेफ्टनंट कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोसले यांचं साधारणतः चरित्राचाही त्यांनी धावता आढावा आपण घेतला. त्यातून आपल्याला लक्षात येतं की त्यांची शिक्षणाबद्दलची प्रचंड तळमळ होती. एक अतिशय अलौकिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आणि मुख्य म्हणजे जसं त्यांनी उल्लेख केला, पश्चिम महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तिथल्या शिक्षणाची खूप मोठी मुहूर्तमेढ रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केली आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र तसेच अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रासाठी एक खूप मोठं दीपस्तंभ असा तो कार्यक्रम झाला शैक्षणिक वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. आणि त्याच प्रकारे जेव्हा सावंतवाडीचं त्यावेळेसचं जर आपण मला वाटतं आढावा घेतला म्हणजे 50-60 साली, निश्चितच तिथलं सगळं जे डोंगर माथ्याने वेढलेलं हे गाव आणि अशा ठिकाणी मुलींना शिक्षणासाठी दुसरीकडे जावं लागू नये त्यामुळे एक चांगलं दर्जेदार महाविद्यालय सुरू करणे आणि पंचम खेमराज महाविद्यालय त्यानिमित्ताने सुरू झालं. आणि तसंच त्यांच्या 25 वर्षाची जी 5 आमदारकी टर्म त्यांना मिळाल्या त्यातून त्यांनी जे काही वेगवेगळे कार्य सुरक्षेच्या दृष्टीने असेल किंवा पोलिसांच्या दृष्टीने असेल आणि तसंच जो आत्ता आढावा घेतला की जो महाराष्ट्र हस्तकला मंडळ या निमित्ताने त्यांनी जे काम केलं आणि त्यातून लोककलांना ज्याप्रमाणे राजाश्रय दिला आणि सगळ्या कलाकारांना समोर आपण पूर्णपणे त्यांना पाठिंबा देऊन त्या कला नुसत्या जिवंत राहणार नाही तर त्यामध्ये समृद्ध भर पडावी या दृष्टीनं त्यांनी जे केलेलं कार्य ते खूप अलौकिक आहे. त्यामुळे आपण त्यांच्या स्मृतीला आदरांजली देऊन मला वाटतं आपल्या शैक्षणिक कार्याचा एक शुभारंभ या निमित्ताने जे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने जे काही आपण करणार आहोत त्याचाच एक चांगल्या तऱ्हेने कार्य मला वाटतं वर्षभर चालावं, ज्यातून शिक्षणाची तर मुहूर्तमेढ राहीलच पण वेगवेगळे जे सामाजिक उपक्रम असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, इथल्या जनतेच्या जिव्हाळ्याचे जे उपक्रम असतील ते सगळे उपक्रम या निमित्ताने आपल्याला जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने चालू होतील. जसं 2047 साली आपल्याला 100 वर्षे येतील त्यावेळी विकसित भारत आपण हे कायम एक टार्गेट ठेवलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही 2047 साली मोठ्या सिनियर पोझिशनला असाल त्यावेळेस मला वाटतं हे चतुसूत्री तुम्हाला परत लक्षात ठेवून तुमचा विकास करावा. त्यावेळेस मला वाटतं चतुसूत्री जर तुम्हाला यातून घडलात आणि त्यावेळेस जर आठवण करायची झाली तर आपल्या महाविद्यालयाची आठवण करा, आपल्या गुरुची आठवण करा, आपल्या सगळ्यांमुळं ज्यांच्यामुळं आपलं शिक्षण झालं अशा सगळ्यांची आठवण करा, त्यांच्यासोबत कृतज्ञ राहा आणि आपल्या देशासाठी सतत झटत राहा. आपला समृद्ध देश विकसित भारत घडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच मला वाटतं आपल्यासमोर सांगून मी वाणीला विराम. एका काळी जेव्हा ते लहानच होते तेव्हा इथं एक कॉलेज चालू झालं होतं, त्यांच्या मातोश्रींनी सुरू केलं होतं. 41-42 पर्यंत ती कॉलेज इथं स्थापन झाली होती. परंतु जसं सांगितलं त्या कॉलेजमध्ये नाही पण परिस्थिती अशी होती ह्या आपल्या संस्थांमध्ये की ते कॉलेज ठेवणं जरा कठीण झालं होतं. म्हणून ते मग दुसरा एक ट्रस्ट फॉर्म करून सोसायटी फॉर्म करून ते बेळगावला गेलं. तिथं 48 त्यांनी स्थापन केलं तिथं आणि तिथं सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण माझी आजी राणी पार्वती देवी जेव्हा ते राजमाता होते ते सोसायटीचे मेंबर होते आणि ते पहिले तिथं संस्थापक होते, फाउंडर होते, फर्स्ट फाउंडर होते. ते त्या कमिटीचे झाले होते आणि त्या सोसायटीचे आणि तिथं त्यांच्या नावावरच कॉलेज चालू केलं गेलं. श्री राणी पार्वती देवी म्हणून RPD म्हणून बेळगावमध्ये फार मशहूर हे आहे कॉलेज आहे. आता तुम्ही कोणी पण गेलात तिथं नुसतं जाऊन बघा की काय त्यांनी केलेलं, म्हणजे त्या सोसायटीनी त्यांच्यासाठी आणि जे लोकांनी दान दिलेले आहेत तिथं जमिनी दिलेत थोड्यानी, त्याच्यामध्ये जमखंडींचे राजे होते, सांगलीचे आणि मिरजचे,
ज्यांनी आणि कुरुंदवाडचे जे मिळून जमिनी दिले त्यांना त्यांच्या ग्राउंडसाठी, त्यांच्या शिक्षण फॅसिलिटीसाठी, आणि कमिटीचं कमिटमेंट जे सोसायटी आहे त्यांनी कमिटमेंट एवढं चांगलं केलं आहे, त्यांचं कमिटमेंट एवढं होतं की त्यांनी एवढं वाढवलं आहे ते तुम्हाला डोळ्यासमोर दिसून जाईल. म्हणून आम्हाला पण तसंच करायचं होतं, पण आपल्याला काय होतं तिथं जागेचं निर्माण प्रश्न येतोय, हा झाला नाही. पण त्याच वेळी जेव्हा ते तिथं गेल्यानंतर स्वर्गवासी शिवरामराजेंच्या आईंचं म्हणजे राणी पाळीव यांचं एक स्वप्न होतं की अजून परत आलं पाहिजे, काहीतरी सुरू करायला पाहिजे आपल्याला, का इथं उच्च शिक्षणासाठी काही नाही आहे. म्हणून त्यांची इच्छा होती, ती त्यांची स्वप्न होतं की इथं झालेलं पाहिजे त्यांच्याच ह्याच्या काळामध्ये. पण दुर्दैवाने झालं नाही. ते पण 61च्या वर्षी निदान झालं त्यांचं. आणि हे पण कॉलेज त्या टायमाला हे सोसायटी आणि आपलं मंडळ फॉर्म झालं आणि इथंच 61 साली हा कॉलेज उभा केला गेला. त्याच्यामध्ये आज तुमच्या समोर बसलेले जे पाहुणे म्हणत नाही, एक स्टुडंट्स आहेत, एक हॉस्टेल केलेलं गेलं होतं राजेसाहेबांनी. त्याच्यामध्ये 40 मुलं त्यांनी स्वतः बोर्डिंग अँड लॉजिंग आणि शिक्षणाचं त्यांनी त्यांच्यावर घेतलेलं होतं. आणि तो राजवाड्यातच केला होता मागच्या बाजूला. आणि त्याच्यामध्ये 2-3 इथं आहेत तुमच्या समोर, तुम्ही विचारू शकता. 3 वर्ष त्यांनी फर्स्ट, सेकंड, थर्ड त्यांचं इयर्स होते. BSc नाहीतर BA BCom केलेले तिथून. BCom नव्हतं तेव्हा, BA आणि सायन्स होतं. कॉमर्स नंतर आलं का, म्हणजे हे कॉलेज सायन्स आणि आर्ट्स पासून सुरुवात झालं, कॉमर्स नंतर आलं होतं. का लोकांना त्याच्यामध्ये त्या काळात काय होतं, सायन्स महत्त्वाचं आणि कॉमर्स पण आर्ट्स पण महत्त्वाचं, का टीचिंग स्टाफ पण लागत होता. इन्स्टिट्यूट्स यायला लागले होते आणि त्याच्यामध्ये टीचिंग स्टाफसाठी कमी पडलं होतं. कॉमर्स कसं होतं म्हणजे बँकेमध्ये असं कामाला लागणारं असं विषय होता. आर्ट्समध्ये कसं होतं, आर्ट्समध्ये तुम्हाला लँग्वेजेस शिकत होता, तुम्ही सोशियोलॉजी काय पण शिकवता, हिस्ट्री शिकवू शकत होता, म्हणजे तुमचं जरा वाढ होऊ शकत होतं. म्हणून कॉमर्स सेक्शन बरंच नंतर आलं इथं आपल्याकडे. तेव्हा आम्ही पुणा युनिव्हर्सिटीमध्ये होतो, नंतर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि मग बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये आता आलो आहे. आणि त्यांचे आज कुलगुरू, आपले कुलगुरू म्हणू शकतो का आपण त्या आपलं कॉलेज ॲफिलिएशन त्यांच्याबरोबर आहे. जेव्हा त्यांनी सुरू केलं 61 साल, आणि हे विचारच होता पूर्वीपासून, परंतु मध्या काळामध्ये झाला नाही तो. म्हणजे समजा 48 to 61 म्हणजे बरेच वर्ष होते. त्याच्यामध्ये उच्च शिक्षणाचं काही इथं नव्हतं व्यवस्था. विचार होता असेल त्यांच्याकडे, पण त्या काळी त्यांना काय संस्थान होतं. 47 मध्ये संस्थान गेले, तर त्याच्या अगोदर त्यांना समज मिलिटरीचं शिक्षण करायला लागलं, महसूलचं शिक्षण करायला लागले आणि न्यायालयाचं मध्ये त्याला शिक्षण करायला लागलं होतं राजेसाहेबांना, स्वतः शिवरामराजेंना. तसं की नाही की ते कॉलेजमध्ये गेले होते, 1-2 वर्ष फक्त वाड्यामध्ये शिकलेले होते, डिग्री नाही मिळाली होती त्यांना. नुसतं शाळेची मॅट्रिक्युलेशन आपण म्हणत होतो तेव्हा, म्हणजे 11वी ते डून स्कूलमध्ये होते आणि तिथून मिळाली होती. त्यांचं तसं नॉलेज, शिक्षण एकदम कॉमर्स डिग्री नाही तर असं नव्हतं. पण त्याच्यामध्येच त्यांनी स्वतः डेव्हलप करायसाठी प्रयोग केला. प्रयोग करून अचिव्हमेंट झाले त्यांचे. इथं बघितलं तर लिगल डिपार्टमेंटमध्ये पण जे वकील नव्हते तरी पण लिगल प्रोफेशनला ते गाईड करत होते कधी कधी त्यांच्या केसेसमध्ये. का त्याला तो शिक्षण मिळालं होतं 2-3 वर्ष. म्हणजे जज म्हणून ते बसायचे बेळगावच्या कोर्टमध्ये, म्हणजे बाजूला बसायचे, मुख्य जज बसायचे, त्याच्या बाजूला त्यांना बसून निर्णय द्यायला लागायचा. म्हणजे आता बघा तेव्हा कसं शिक्षण, मॅट्रिक पण झाला होता, तो शिकलेला माणूस समजला गेला होता. म्हणजे त्या टायमाला 40च्या काळी, 1940च्या काळी तुम्ही 10वी पास झाला म्हणजे तुम्ही एकदम मोठं शिक्षण घेतलं. कॉमर्स म्हणजे तुम्ही ऑनरी स्टुडंट झाला तिथं, बॅचलर्स डिग्री म्हणजे ऑनरी डिग्री झाला. आणि शाळा झाली तुमची म्हणजे तुम्हाला कुठं पण नोकरी मिळत होती, कारण नोकऱ्या तशा उपलब्ध होत्या आणि गरज होती. आता वेगळा विषय झाला आहे, आता नोकऱ्या कमी आहेत आणि लोकसंख्या जे शिकलेलं आहे ते जास्त आहे, तर नोकरी कोणाला मिळू शकतं.
हा प्रश्न होता. तर त्यांनी त्याच्यामध्ये घेतलं आणि फक्त त्यांचं एक डिग्री होतं की म्युझिकमध्ये, म्हणजे हिंदुस्थानी म्युझिक वोकलमध्ये ते गोल्ड मेडल्स होते, तो एकच त्यांचं पदवी होती. म्हणून आता बघा, ह्या शाळेपासून त्यांनी स्वतः डेव्हलपमेंट आपल्याला केलं तिथं. थोडं मध्ये मध्ये तरी मी सांगू नाही पाहिजे, पण थोडं त्यांनी सर्जन म्हणून सर्जनच्या खाली पण त्यांनी हात केलं होतं, मेडिकल सर्जनच्या हातखाली असिस्ट करायचे ते बेळगावला. त्यांच्या एक ओळखीचे अगदी दोस्त होते डॉक्टर हनम शेठ म्हणून, आणि सगळ्यात बेळगावचे सगळ्यात टॉप सर्जन होते ते, दोन्ही हाताने ऑपरेट करत होते ते. आणि त्यांच्या खाली ते जायचे, कधी कधी रात्री बोलवले तरी पण ते घेऊन आवडी म्हणून जात होते, का शेवटी त्यांना डॉक्टर म्हणून व्हायचं होतं. परंतु त्यांना सीट मिळालं नाही तिकडे इंग्लंडला, केम्ब्रिजला, म्हणून ते राहून गेलं त्यांची तो इच्छा, त्यांची स्वप्न ते राहून गेलेलं. ही अशी यांची कथा आहे म्हणू शकतो मी. परंतु आपलं संस्थान भारतामध्ये मर्ज झालं आणि राजकारणामध्ये गेले राजेसाहेब. बाकीचं थोडं जे होतं, शिक्षण अजून आलं नव्हतं, ते म्हणजे 61 म्हणतो सुरू झालं, पण तरी पण 61 पर्यंत ते निवडून आले, दोन वेळा राजकारणामध्ये गेले आणि इथल्यासाठी काय करायसाठी चालू केलं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ते कॉलेज पण आलं तेव्हा, का त्यांच्या स्वर्गवासी मातोश्री हे झाले होते, ध्यान झालं होतं, आणि त्यांनी हे विचार केला सुरू करायचं. तेव्हा बरंच अडचणी पण होत्या. जसं सांगितलं, हे हॉस्टेलमध्ये मुलं येऊन ॲक्च्युली बोर्डिंग करत होते. म्हणजे मुलांना संख्या घ्यायसाठी गावापासून रस्ते पण नव्हते, तेव्हा बस पण जात नव्हती, चालत आले तर दुसऱ्या गावापर्यंतच येऊ शकत होते. पण इथून लांबून बांदा बिंदा या भागातले हे असे मुलं आले, जे आता समोर तुमच्या पण बसलेले आहेत, तुमच्यावर ह्या आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते पण, आणि ते सांगू शकतात तुम्हाला. कधी तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन गोष्टी पण करा, काय त्यांचं त्या टायमाला काय करत होते आणि कसं त्यांची प्रकृती झाली. त्याच्यामध्ये मास्टर झाले, हेडमास्टर झाले थोडे शाळेमधले. का तेव्हा मी सांगितलं ना, BA होतं तेव्हा आणि सायन्स होतं फक्त. तर आज आपल्याला कुलगुरूंचं इथं भाषण ऐकून गेलो आपण, आणि जसं एक्सप्लेन केलं डॉक्टर भारमले आमची प्रिन्सिपलनी, की आपण नुसतं विषय प्रमाण घेत नाही आपले शिक्षण, इथं थोडे स्किल्ड शिक्षक पण देणार आहे आम्ही त्याच्याबरोबर. म्हणजे तुम्ही BSc नाही तर BCom काय झाला तर त्याचं तुम्ही उपयोग करू शकता पुढं. काय म्हणजे नुसतं डिग्री आता घेऊन नोकऱ्या मला माहीत आहे निघत नाहीत, आणि त्याच्यासाठी तुम्हाला बॅकिंगसाठी काहीतरी स्किल पाहिजे. आणि ह्याच्यासाठी असा हे प्रोग्राम आहे, म्हणजे तुमच्या युनिव्हर्सिटीने सगळ्यांनी शिक्षण खात्याने दिलेले आहे की आपण स्किल करू शकतो, आणि त्याला पण तुम्हाला पॉईंट्स मिळतात, त्याच्यावर क्रेडिट पॉईंट्स मिळणार आहेत. आणि त्या क्रेडिट पॉईंटनी तुम्ही पुढं तुमचे क्रेडिबिलिटी वाढते. म्हणजे तुमचं शिक्षणाचं त्याला समजतं की तुम्ही नुसतं थेरॉटिकल नाही आहे, पण प्रॅक्टिकलीमध्ये पण तुम्ही यश झालेलं आहे. आणि तुम्ही ते केलेले प्रॅक्टिकल, म्हणजे तुम्हाला परत जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार तुम्ही का कशावर पण जाणार, तेव्हा हे उपयोग होणार आपल्याला. राजेसाहेबांचं हे वर्ष जे आहे, जे आजपासून सुरू होतं 13 ऑगस्ट 1927 राजेसाहेबांचा जन्म, हे पूर्ण वर्ष आम्ही राजेसाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून अतिशय यथोचितपणे, कारण राजेसाहेबांच्यावरती आता अनेक मंडळी बोलले, कुलगुरूसाहेब बोलले, स्वतः राजेसाहेब बोलले, DT देसाई सर बोलले सरांनी, तर राजेसाहेबांचा थोडक्यात म्हणतो मी आढावा घेतला. राजेसाहेबांचं व्यक्तिमत्व हे फार भव्य दिव्य होतं. कुलगुरूसाहेबांनी एक आपल्याला विनंती केली आहे की राजेसाहेबांचं चरित्र तुम्ही विद्यार्थ्यांनी कधीतरी वाचून घ्या. वाचण्यासारखंच आहे ते, अनुभवण्यासारखंही आहे. कारण राजेसाहेबांसारखी माणसं, ज्यांना आपण जिनियस म्हणतो, जिनियस ज्याला आपण मराठीमध्ये प्रतिभावंत माणसं, ज्यांना कमालीच्या प्रतिभा लाभल्या आणि त्या प्रतिभेचा वापर उपयोग स्वतःसाठी न करता
आपल्या समोर असलेल्या सामान्य गरीब लोकांसाठी करणं हे रायसाहेबांच्या आयुष्याचं ब्रीद राहिलं. मी मगाशी एक माझ्या मनात एक विचार आलं की सर इकडे फक्त 60-61च्या काळामध्ये फक्त मुसळधार पाऊस पडत होता, बाकी इथं काहीच होत नव्हतं. त्या 60-61च्या काळामध्ये स्वर्गीय राजेसाहेबांनी इथल्या सामान्य अतिशय गरीब दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या उन्नतीचा मार्ग हा फक्त आणि फक्त शिक्षण आहे हे हेरलं, ते अधोरेखित केलं आणि इथल्या त्या गरीब शेतकरी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली. आज हे महाविद्यालय अशा स्वरूपामध्ये उभं आहे. मी अधिक वेळ बोलणार नाही. या कार्यक्रमाचा अतिशय सुंदर देखण्या कार्यक्रमाचा समारोप होतो आहे आणि तो समारोप करण्यासाठी मी तो उभा आहे. आजच्या संस्थापक दिनाच्या, जयंती दिनाच्या आणि जन्मशताब्दी वर्ष प्रारंभाच्या या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेसाहेब श्रीमंत खेम सावंत भोसले यांचं अतिशय मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला माहीत आहे मुंबई विद्यापीठाचा प्रसार किती मोठा आहे, त्याचं कार्यक्षेत्र किती मोठं आहे. सुमारे 900-950 महाविद्यालय या विद्यापीठाशी संलग्नित आहेत. कामाचा प्रचंड व्याप, व्यस्त काम हे सगळं बाजूला ठेवून आपल्या विद्यापीठाचे, मुंबई विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू आदरणीय डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर आपला अतिशय बहुमूल्य वेळ देऊन इथं उपस्थित राहिले. आमच्या महाविद्यालयाच्या निमंत्रणाला मान देऊन सर तुम्ही इथं आलात. आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमाचं प्रमुख वाणीपद स्वीकारलं आणि ती भूषवलं. आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शनही केलं. यासाठी मी महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं अतिशय मनापासून आभार मानतो.